माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेला बीड तालुका तसंच आष्टी कडा ह्या तालुक्यामध्ये काल व पहाटेपासून अतिवृष्टी आणि मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे बिंदुसरा नदी पात्र तसंच सिंदफणा नदी पात्र हे दुतडी भरून वाहत असल्यामुळे माजलगावच्या धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये तुफान वाढ झाली असून माजलगावचे जे धरण आहे ते पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे माजलगाव धरणातून आता 11 दरवाजामार्फत पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आला असला तरी मात्र येणारी पाण्याची तुफान आवक सुरू असल्यामुळे या धरणाच्या दरवाजातून पाण्याची वाढ देखील करण्यात येत असल्याचं देखील सांगितलं जात आहे। 11 दरवाजामार्फत 0.5 मीटरने हे पाण्याचा विसर्ग सुरू आहे, परंतु पाण्याची जी आवक आहे माजलगाव धरणामध्ये ती येणारी आवक सध्या वाढली असल्यामुळे माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत असल्याचं देखील सांगितलं जात आहे। याचबरोबर माजलगाव धरण क्षेत्रालगत जे गावं आहेत तेथील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं देखील आवाहन केलेलं आहे, कारण गेल्या 24 तासापासून माजलगाव पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस हजेरी लावित आहे। त्याचबरोबर माजलगाव धरणामध्ये बिंदुसरा, सिंदफणा तसंच कुंडलिका नदी पात्रातून पाण्याची तुफान आवक सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे, कारण ह्या ठिकाणी जोरदार प्रमाणामध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे दुथडी भरून ह्या नद्या वाहत असल्यामुळे माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक खूप मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे आता माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग देखील तितक्याच क्षमतेने केला जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे माजलगाव धरणालगतच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान देखील प्रशासनाकडून वेळोवेळी दिले जात आहे। अजून 2 दिवस पावसाचा असाच जोर कायम राहणार असल्याचं देखील सांगितलं जात असल्यामुळे माजलगाव धरणात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता पाण्याचा विसर्ग देखील वाढवण्यात येईल असं देखील संबंधित अधिकाऱ्याकडून सांगितलं जात आहे। माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।